ओम शांती. आज आहे 4/11/25. आजची साकार मुरली. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, आता तुम्ही सत्य बाबांद्वारे सत्य देवता बनत आहात. म्हणून सतयुगामध्ये सत्संग करण्याची आवश्यकता नाही. आजचा प्रश्न, सतयुगामध्ये देवतांकडून कोणतेही विकर्म होऊ शकत नाही, असे का? उत्तर, कारण त्यांना सत्यबाबांकडून वरदान मिळालेले आहे. विकर्म तेव्हा होते जेव्हा रावणाचा शाप मिळायला सुरुवात होते. सतयुग त्रेतामध्ये आहेच मुळी सद्गती. त्यावेळी दुर्गतीचे नावही नसते. विकारच नाहीत, ज्यामुळे विकर्म होतील. द्वापार कलियुगामध्ये सर्वांची दुर्गती होते, त्यामुळे विकर्म होत राहतात. या देखील समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. ओम शांती. गोड गोड रुहानी मुलांना बाबा बसून समजावून सांगतात. हे सुप्रीम पिता देखील आहेत, सुप्रीम टीचरसुद्धा आहेत, सुप्रीम सद्गुरूसुद्धा आहेत. बाबांची अशी महिमा सांगितल्यामुळे आपोआप सिद्ध होते की श्रीकृष्ण कोणाचा पिता असू शकत नाही. तो तर छोटा मुलगा सतयुगाचा राजकुमार आहे. तो टीचरसुद्धा होऊ शकत नाही. गुरु काही तिथे असू शकत नाही, कारण तिथे सर्व सद्गतीमध्ये आहेत. अर्धे कल्प आहे सद्गती, अर्धे कल्प आहे दुर्गती, तर तिथे आहे सद्गती. त्यामुळे तिथे ज्ञानाची गरज भासत नाही, कारण ज्ञानामुळे 21 जन्मांसाठी सद्गती मिळते. मग द्वापारीपासून कलियुगाच्या अंतापर्यंत आहे दुर्गती. तर मग श्रीकृष्ण द्वापारमध्ये कसा येऊ शकेल, हे देखील कोणाच्या लक्षात येत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये खूपच गूढ रहस्य भरलेले आहे, जे समजावून सांगणे अत्यंत गरजेचे आहे. बाबा सांगतात की ड्रामाला नाटक म्हणू शकत नाही, कारण नाटकामध्ये अदली बदली होत असते. म्हणतात देखील, बनी बनाई बन रही. जरूर कोणता तरी खेळ आहे जो फिरत राहतो. या चक्रामध्ये मनुष्यांनाच चक्कर लावावी लागते. या चक्राचे आयुर्मान किती आहे, कशी पुनरावृत्ती होते, याला फिरण्यासाठी किती वेळ लागतो, हे कोणीही जाणत नाहीत. बाबा सांगतात, तुम्हा ब्राह्मणांची डिनायस्टी म्हणजे घराणे नाही आहे. हे आहे ब्राह्मण कुळ. सर्वोत्तम ब्राह्मण कुळ म्हटले जाते. देवदेवींचे देखील कुळ आहे. हे तर समजावून सांगणे खूप सोपे आहे. बाबा म्हणतात, सूक्ष्मवतनमध्ये फरिश्ते राहतात. तिथे हड्डी मांस असत नाही. देवतांना तर हड्डी मांस आहे. सूक्ष्मवतनमध्ये हा शृंगार इत्यादी असता कामा नये, परंतु चित्रामध्ये दाखवला आहे. बाबा त्याचा साक्षात्कार करून मग अर्थ समजावून सांगतात. आता तुम्ही सत्य बाबांद्वारे सत्य देवता बनत आहात. मग तिथे सत्संग असत नाही. सत्संग इथे भक्ती मार्गामध्ये करत राहतात. बाबा बसून कर्म अकर्माचे रहस्य समजावून सांगतात. कर्म तर मनुष्य करतातच, मग काही कर्म अकर्म बनतात, तर काही विकर्म बनतात. सतयुगामध्ये विकर्म होत नाही, कारण तिथे रामराज्य आहे. बाबांकडून वरदाने मिळालेली आहेत. रावण देतो शाप. हा सुख आणि दुःखाचा खेळ आहे ना. दुःखामध्ये सर्वजण बाबांची आठवण करतात. सुखामध्ये कोणी आठवण काढत नाहीत. तिथे विकार असत नाही. बाबा सांगतात, मुख्य गोष्ट आहे बाबांच्या परिचयाची. आमचे बाबा सुप्रीम पिता आहे, सुप्रीम टीचर आहेत,
जे साऱ्या विश्वाचे आदिमध्य अंताचे रहस्य समजावून सांगतात, ज्याविषयी कोणालाच माहिती नाही आहे. बाबा म्हणतात की हे समजावून सांगण्यासाठी वेळ पाहिजे. जोपर्यंत बाबांना समजून घेतले नाही तोपर्यंत प्रश्नच उत्पन्न होत राहतील, विनाकारण शंका उत्पन्न करत राहतील. असे का शास्त्रांमध्ये? तर असे म्हणतात. म्हणून सर्वात आधी बाबांचा परिचय द्या. अच्छा, बाबा म्हणतात गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला, कर्म अकर्म आणि विकर्माच्या गुह्य गतीला बुद्धीमध्ये ठेवून आता कोणतीही विकर्म करायची नाहीत. ज्ञान आणि योगाची धारणा करून इतरांना सांगायचे आहे. दुसरा, सत्यबाबांचे सत्य नॉलेज देऊन मनुष्यांना देवता बनविण्याची सेवा करायची आहे. विकारांच्या दलदलीमधून सर्वांना बाहेर काढायचे आहे. वरदान, अलौकिक नशेच्या अनुभूतीद्वारे निश्चयाचा पुरावा देणारे सदा विजयी भव. विस्तार, अलौकिक रूहानी नशा निश्चयाचा आरसा आहे. निश्चयाचा पुरावा आहे नशा आणि नशेचा पुरावा आहे आनंद. जे सदैव नशेमध्ये आणि आनंदामध्ये राहतात त्यांच्यासमोर मायेची कोणतीही चाल चालू शकत नाही. निश्चिंत बादशहाच्या बादशाहीमध्ये म्हणजे राज्यामध्ये माया येऊ शकत नाही. अलौकिक नशा सहजच जुन्या संसाराला अथवा जुन्या संस्कारांना विसरायला लावते. म्हणून सदैव आत्मिक स्वरूपाच्या नशेमध्ये, अलौकिक जीवनाच्या नशेमध्ये, फरिश्तेपणाच्या नशेमध्ये अथवा भविष्याच्या नशेमध्ये राहा तर विजयी बनाल. आजचं बोधवाक्य आहे, मधुरतेचा गुणच ब्राह्मण जीवनाची महानता आहे. म्हणून मधुर बना आणि मधुर बनवा. मधुरतेचा गुणच ब्राह्मण जीवनाची महानता आहे. म्हणून मधुर बना आणि मधुर बनवा. अच्छा, ओम शांती.